सोलापूरचे नवे जिल्हाधिकारी एस कार्तियन सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी। सोलापूर जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी एस कार्तियन यांनी आज पंढरपूर येथे जाऊन श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे भाविकतेने दर्शन घेतले। सपत्नीक केलेल्या या भेटीत त्यांनी मंदिरात पूजा अर्चा करून पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतले। यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने समितीच्या सदस्या शकुंतलाताई नडगिरे तसेच नगराध्यक्षा प्रणिता भालके यांनी जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांचा उपरणे व श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मूर्ती देऊन सन्मानपूर्वक सत्कार केला। या प्रसंगी प्रांत अधिकारी सचिन इतापे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढगळे, तहसीलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी महेश रोकडे तसेच मंदिर समितीचे व्यवस्थापक संदेश भोसले उपस्थित होते। एस कार्तिकेयन हे भारतीय प्रशासकीय सेवेतील 2020 बॅचचे IAS अधिकारी, महाराष्ट्र केडरचे अधिकारी असून यापूर्वी त्यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली आहे। सोलापूर जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी पंढरपूर येथे भेट देत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले। दरम्यान श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या संवर्धन व जीर्णोद्धाराची कामे पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून या कामाची माहितीही जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी घेतली। मंदिर समितीचे व्यवस्थापक संदेश भोसले यांनी सुरू असलेल्या व पूर्ण झालेल्या कामांचा आढावा त्यांना दिला। तसेच प्रांत अधिकारी सचिन इतापे यांनी पंढरपूर तालुका प्रशासनाच्या वतीने नवनियुक्त जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला।